की दिल्लीमध्ये जेव्हा किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा दोन आडनावं प्रकर्षाने येतात, ठाकरे आणि पवार. सध्याच्या परिस्थितीमध्येही या दोन्ही आडनावांचा ब्रँड जो आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का? त्याच्यासाठी काही हे राजकारण संपवण्याचा प्रयत्न चाललाय याच्यामध्ये काही वादच नाही. निश्चित दोन्ही आडनावं पवार आणि ठाकरे, पण तो संपणार नाही. हेही लिहून द्यायला तयार आहे मी. तो संपणार नाही. पण आडनाव ब्रँड नेम आहे की ना, म्हणजे राज ठाकरे किंवा असं ब्रँड नेम आपण पकडलं पाहिजे? द्या. हे बघा, प्रश्न असा आहे की या सगळ्याच्यामध्ये आमचे आजोबा, पहिला इम्पॅक्ट जर ज्याला आपण महाराष्ट्रावरती म्हटलं तर प्रभुंकर ठाकरे, त्याच्यानंतरचा इम्पॅक्ट बघितला तर बाळासाहेब ठाकरे, त्याच्याबरोबरीने जर जाऊन समजा तुम्ही संगीतात बघितलं किंवा इतर क्षेत्रात तर माझ्या वडिलांचं श्रीकांत ठाकरे, त्याच्यानंतर माझा आहे, मी एक येतो, उद्धव एक येतो. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलचं येतातच, पण शेवटी सरनेम असतंच, आडनाव असतंच. आणि ती गोष्ट मला असं वाटतं की ती आडनाव ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत. काय होणार? कसलं नाही होणार का? होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये, ते होऊ नये. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठीभेटी घ्यायला लागले. हॉटेलमध्ये भेटतायत मालकांचे नोकर तुम्ही. कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले, आम्ही घेणारच आहोत. आम्ही घेणारच आहोत. मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार, अदानीचं कसं होणार? त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. याच्यासाठी हे मालकाचे त्या शेटजीचे नोकर, हेच मी म्हणेन. आणि त्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरा करतात ते शेटजींच्या नोकराचे नोकर आहेत. म्हणून किती प्रयत्न चाललेत, होणारच नाहीत, होणारच नाही. अरे तुला काय करायचं, तुला नाही होत, आमचं आम्ही बघू ना. आम्ही बघू आमचं काय करायचं ते. पण जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. नामो निशाण पुसून टाकू आम्ही भाजपच्या या महाराष्ट्रातून. आणि आज तर मी तयारीने उभा आहे.